मंडळी, गणपती बाप्पा 10 दिवस आपल्या घरी पाहुणचाराला येतात, गोडधोड खातात, विघ्न हरतात आणि आशीर्वाद देऊन जातात. 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावोगावी फिरताना मला लक्षात आलं की जितके आपण बदलत्या काळाकडे, नवीन टेक्नॉलॉजीकडे जरी वाटचाल करत असलो तरी देखील या 10 दिवसात बाप्पाची भक्ती देखील आपण तितक्याच पारंपरिक पद्धतीने करत असतो. चला तर मग गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. या नामघोषात आपण आजचा भाग आपल्या टाइम सोबत ठेवूया आणि सुरू करूयात आपला लाडका माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. ताई, तुझं नाव सांग आधी. माझं नाव प्रियंका शंकर साळवी. माहेर कुठलं? माहेर माझं इकडचंच आहे, लालबाग रंगारी बदकचा. आणि सासर? सासर माझं नाला सोपारा. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्न अजून झालं नाही, आता आहे माझं नोव्हेंबर मध्ये. म्हणजे ठरलेलं आहे? हा, आता माझी एंगेजमेंट झाली आहे फक्त. अच्छा, एंगेजमेंट झालेली आहे. वा, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुझं. काय बालपणातल्या आठवणी इकडच्या गणेशोत्सवातल्या? बघायला गेलं तर आमचं हे म्हणजे बोलतात ना 1940 पासून हे असं कथा स्वरूपात स्टोऱ्याज असतात. त्याच्यात आता हे पौराणिक कथा वगैरे अशा असतात. काय असं एखादा प्रसंग आठवतो जो इथे तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं, जो तुझ्या बाबतीत घडलाय? हो, अशा तर खूप बदल झालेले आहेत. लंबोदराचरणी प्रार्थना केल्यावरती खूप सारे बदल झालेत लाईफमध्ये, कामामध्ये, शिक्षणामध्ये. लग्न जुळलं, मेन करून शिक्षण आणि कामामध्ये खूप साऱ्या झालेल्या शिक्षण. वा, गणपती बाप्पामुळे त्याचे आशीर्वाद, त्याच्या शुभेच्छा, असंच त्याचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी अखंड राहू देत, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आणि तुझ्या भावी संसारासाठी या भावाकडे खूप खूप शुभेच्छा. बरं, काय मागणं आहे बाप्पाकडे यावर्षी तुझं? मागणं तर काय नाही, जे आहे ते छान आहे. ह्या वर्ष चांगलं सुखाचं समाधानाचं जाऊ देत बस. ताईंशी बोलूया आपण. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव समृद्धी संतोष सकपाळ आहे. माहेर कुठले? माहेर माझं लालबागलाच आहे, गणेश गल्लीच्या इथे. अच्छा, गणेश गल्लीच्या इथे, लालबाग. आणि सासर? सासर ही रंगारी बदक. सासर जास्त लांब नाही, म्हणजे इथले ते लव्ह मॅरेज आहे ना? हा, मला कसं माहिती सांगा, मी बरोबर ओळखतो. हा, बरोबर. पण काय, कोणी आधी विचारलं, भाऊजींनी की तुम्ही? मीच विचारलं. अच्छा, तुम्हीच विचारलं. आणि किती वर्ष झाली आता लग्नाला? आम्हाला लग्नाला 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. ऍक्च्युली आम्ही लहानपणापासून इथे येतो, वडिलांबरोबर यायचो. इथले उत्सव ऍक्च्युली खूप चांगले असतात. गणपती म्हणा, दहीहंडी, हे सगळं बघायला आम्ही यायचो प्रॉपरली लहानपणी. वडील घेऊन यायची. आणि आजही आमची उलट आज आनंद होतो की मी त्या ठिकाणी स्वतः आली. माझं स्थायिक आयुष्य इथेच झालंच असं माझं. आणि बरं, काय असा बालपणातला किस्सा किंवा गणेशोत्सवातला विशेषतः ते सांगावं असं वाटतं? एक अनुभव सांगू, म्हणजे माझ्या नवऱ्याचाच सांगते की त्यांनी म्हणजे खूप आजारी असायचे पूर्वी ते, आणि ते नंतर असं गणपतीची सेवा करायला लागले ना, त्यांना ते वेगळंच झालं. म्हणजे की ते आजार पण कुठे गेलं त्यांनाही स्वतःला नाही कळलं. खूप आजारी असायचे ते ॲक्च्युली, पण त्याच्यातनं ते जेव्हा सेवा करायला सुरू केली ना त्यांनी, त्या आजवर ते त्या सेवेतच असतात. ते हा विचार नाही करत मी स्टेजवर झाडू मारू की काय करू. पण ते मारतात, तेही करतात, त्यालाही ते पाठी फिरत नाही असं. आणि बाप्पा हे सगळं बघत असतो. हा, बाप्पा हे सगळं. आज त्यांच्या घरात स्वतःच्या गणपती आहे, पण ते सेवा त्याची जास्त करतायत उलट खाली येऊन असं आहे. त्याच्याकडे जे मागितलं ना ते पूर्ण झालेलं आहे, लंबोदराने पूर्ण दिलेलं आहे, केलेलं आहे. असा माझा मी केलेला एखादा नवस आहे तो झालाय माझा. यावर्षी काय मागणं मागशील देवाकडे, बाप्पाकडे? असं बघायला तर आता बाप्पाकडे काही मागणं असं नाहीये, पण जे आहे ते सुखा समाधानाने राहू देत आणि पुढची माझ्या लेकरांना सुख मिळू देत. मला 2 मुली आहेत, त्यांना सुख शांती मिळू देत बस. त्यांच्या अभ्यासात चांगलं आहे. आज एक मुलगी यशस्वी होऊ दे. नक्कीच बाप्पा नक्कीच तुमचं ऐकेल आणि तुमचं त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील. तर आता प्रश्न मी तुम्हाला दोघींना एक विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर द्यायचं आहे. हां, आणि ज्या ताईला उत्तर येते तिने आधी टाळी वाजवायची. ठीक आहे? तर प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ कुठला? कुठला? मोदक. हां, बरोबर आहे. पण हा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे की बाप्पाला किती मोदकाचा नैवेद्य आपण दाखवत असतो? 21. 51. हा, 51. 51 नक्की 21 असं मे बी
21 आहे माझं तर 21. शक्यतो आपण 21 दुर्वा 21 मोदक ह्याचा आपण नैवेद्य देत असतो. त्यामुळे दोन्ही ताईंनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेली आहेत. त्याच्यामुळे दोन्ही ताईंना 16 सख्यांच्याकडून एक प्रसाद तुम्हाला देण्यात येणार आहे, त्याचा स्वीकार करायचा आहे आणि दोघींनाही आम्ही हा प्रसाद देत आहोत. खूप खूप सुंदर आणि खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. एकदा माझ्या बरोबर बोला समोर बघून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि आता सुरू करणार आहोत आपण आपल्या खेळांना आणि आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये 13 ताया सहभागी झालेल्या आहेत. त्या बात आहे. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. आणि या तुम्ही ज्या 13 ताया इथे सहभागी झालेल्या आहेत तुमच्यापैकी 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी आणि ती विराजमान होणार आहे या आपल्या मानाच्या खुर्चीवरती. क्या बात आहे. आणि आता आपला पहिला खेळ, या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना नृत्य सादर करायचं आहे जसं येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशनमध्ये उभं राहायचंय. पण ती स्टेप असली पाहिजे असं नाही. जी ताई हसेल, हलेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. तयार आहेत सगळ्या? ओके, व्हेरी गुड. गणपती बाप्पा ए मंगल मूर्ती ए म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजीरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. स्टॅच्यू. आता बघूया कोण आहेत त्या 3 ताया ज्या ताया बाद होणार आहेत. व्हेरी गुड. ताई ती बाद झालेली आहेस. व्हेरी गुड. तू बसू शकते तिथं. क्या बात आहे. हा ताई बाद झालेली आहे. जवळजवळ ही ताई म्हणजे काही बोलशील तर देणच ठेवून असंच बोलते ही ताई. डोळे खाली ठेवायचे नव्हतं. असली तू बाद झाली आणि त्यातून डोळे पण खाली ठेवले होते. ताई तू बाद झाली. तू बसू शकते. व्हेरी गुड. चला तर मग. आणि अशा 3 ताया बाद झालेल्या आहेत आणि या 10 ताया गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार ताया होऊन जाऊ दे. पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की संगीत खुर्ची आपण सगळेच खेळतो. पण इथे संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी अगदी कंपल्सरी नाचत नाचत फिरायचंय. अजिबात चालायचं किंवा धावायचं नाही. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, खुर्ची फिरवून बसायचं नाही आपल्या सोयीनुसार. आणि एकमेकांच्या पायावरती मांडीवरती बसू नका. हा. आणि नळावरची भांडणं हवी आहेत आपल्याला. हा काही मजा नाही. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर लवकर. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा तिथे 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 लवकर आहे. आणि ज्या ताया बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. टाळ्या होऊन जाऊ दे.
संगीत अभिनय नृत्य खुर्ची या खेळामधून या 5 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे फार, पण थांबा आधी मला बनवू द्या हार. लय मोठं नाव आहे. हा पण ते आहे, नाव आहे, अशी नाव आहेत आमची. हा ओके. आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर फुलं आहेत, वेगवेगळी फुलं आहेत. हा सुंदर सुंदर छान छान फुलं आहेत. ओके. आणि तुमच्या समोर धागा पण आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याला हार बनवायचे आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला केवढा धागा लागणार आहे तो तुम्ही तुमचा सिलेक्ट करायचा. पण 2 मिनिटाची वेळ असणार आहे. त्या 2 मिनिटामध्ये जी ताई अगदी सुंदर हार बनवेल ती असेल विजेती. तिच्यानंतर जी दुसरी हार जी छान बनवेल ती असेल दुसरी. अशा 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. बाकीच्या 3 ताया बाद होणार आहेत. 2 मिनिटाची वेळ आहे. तुमच्यासमोर फुलं आहेत, तुम्ही वापरू शकता कुठलीही फुलं. ठीक आहे. नक्की. ओके. चला सुरू करूया. पहिली गोष्ट सगळी फुलं वापरली गेली पाहिजेत. हा दुर्वा पण आहेत, दुर्वा पण वापरल्या गेल्या पाहिजेत. ह्या ज्या पाकळ्या आहेत त्याही वापरल्या गेल्या पाहिजेत. तुमच्या जवळ नसतील तर तिथे यायचे आणि ते पाकळ्या वापरायचे. आणि विशेष म्हणजे जे तुमचे हार बनवले जाणार आहेत ते 5ही हार आपण गणपती बाप्पाला वाहणार आहोत. ओके. हा ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. बघूया आता कुठली ताई बनवते अगदी सुंदर हार. चला सुरू करूया. आधी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. बघूया ही ताईंचं काय चाललेलं आहे. हा शाबाश. व्हेरी गुड. ओके. सगळी फुलं वापरली गेली पाहिजे. मस्तच. 1 मिनिट झालेला आहे. अरे वा. बापरे, मी काय घाबरलो. म्हटलं कोणाला पटकन एवढ्यात इथं. हा बोला. मी हार मानणार नाही. बोला. मी हार मानतो नाही. नाही पण हार बनवणार. हार करणार. हार करणार. व्हेरी गुड. हा उशीर नाही लावणार फार, मी बनवणार हार. काय उशीर नाही लावणार फार, मी बनवणार हार. हा व्हेरी गुड. आधी छान सुंदर हार बनवायचा आहे. अरे बापरे. हा हो हो क्या बात आहे. शेवटची 10 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थांबायचंय. आणि आता आपण जाऊया, बघूया कोणी कसा हार बनवलेला आहे. गणपती बाप्पाच्या चरणापाशी जाणारे म्हणून छोटे छोटे हार आहे. हा जो काय हार बनवलेला आहे ताईंनी, खरं तर हा हार नाही आहे, ही वेणी आहे. हा ही वेणी आहे, बनवलेली आहे. ओके. तरी पण खूप छान प्रयत्न आहे. बघू ताई तुमचा हा हार. ओके व्हेरी गुड. या हारामध्ये वा, या हारामध्ये सगळी फुलं आहेत आणि कंप्लीट असा तो हारही वाटतोय, सगळ्या दुर्वा वगैरे. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. बघू दे एकदा. ओके ओके व्यवस्थित सगळी फुलं वापरली गेलेली आहेत. शाबाश. ओके त्याच्यानंतर बघू दे मला. वा, हा पण छान बनवला गेलेला आहे, सगळी फुलं वापरलेली आहेत. ओके बर ठीक आहे. निर्णय असा आहे, सगळी फुलं वापरून हार बनवायचा होता, एक सुंदर हार बनवायचा होता. त्या ताईंनी तर वेणीच बनवली होती, त्यामुळे ती ताई तर बादच झालेली आहे पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर ज्या ताईंनी सुंदर हार बनवलाय, जी ताई पहिली आलेली आहे ती आहे ही ताई. एकदा खूप खूप अभिनंदन. छान सुंदर हार बनवलेला आहे तू. आणि दुसऱ्या ताईमध्ये खरं तर चुरस आहे फार या तिघींमध्ये. त्या ताईंनी जो हार बनवला तो बनवला होता छान, पण तो हार वाटत नव्हता.
ते तुम्ही सगळी फुलं वापरली आहेत, पण ते जो हार म्हणतो ना आपण, एक छानसा सुंदर हार, तो जरा त्याच्यामध्ये जरा गुण कमी पडलेले आहेत. आता राहिलेल्या आहेत ह्या 2 ताई. आता ह्या 2 ताईंमध्ये बघायला गेलं, पुन्हा एकदा जरा हार हे करा. हा, आणि आता मला तुम्हा सगळ्यांना विचारायचंय, कोणाचा हार चांगला आहे, ह्या ताईंचा की ह्या ताईंचा? हा, ओके, ओ अच्छा, ओके. आणि 2 नंबरची ताई विजेती आहे, ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि दोन्ही ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन, शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस. कसं वाटतंय? छान वाटते. नाव काय एकदा सांग. तेजस्वी अभिजित पवार. आणि माहेर कुठलं? दौंडज. आणि सासर? सातारची निगडी. यार किती वर्ष झाले लग्नाला? 16 वर्ष झालेली आहेत. वा. माहेरी असतो गणपती वगैरे येतो? नाही, माहेरी नाही, सासरी असतो. सासरी गणपती असतो. किती दिवस असतो? 5 दिवस. गौरी सोबत जातो. अच्छा. ताई, तुझं नाव सांग. शीला सुहास जाधव. माहेर कुठलं? माहेर सातारा आहे. हा. आणि सासरही साताराच आहे. पिंपोड माहेर आहे आणि वडूत खटाव हे माझं सासर आहे. हो. भाऊजी काय करतात? भाऊजी डॉक्टर आहेत माझे. डॉक्टर आहेत? ओ हो, वा, व्हेरी गुड. बरं, माहेरी किंवा सासरी गणपती असतो आपला? माहेरी नसतो, सासरी असतो. सासरी गणपती असतो. हो. किती दिवस? 10 दिवस असतो. 10 दिवस. हो. आणि आता हुकुमाची राणी व्हायचंय. हा, ओके. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता सुरू करूया खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, तुमच्यासमोर हिरव्या रंगाचा फुगा आहे, तो फुगा फोडायचा आहे. पण त्याआधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. मग संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचं आहे. जागेवरच गोल गोल फिरायचं आहे. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि अर्थातच आपल्या आजच्या या भागाची हुकुमाची राणी असणार आहे. हा, सुरू करायचं आहे. तयार आहेत दोघी? ओके. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी पट्टी बांधायची डोळ्यांवर. चला, दोन्ही तयार आहेत. ओके, म्युझिक प्लीज. हा, म्युझिक थांबलेले. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पट्टीला हात लावायचा नाही. शाबाश, 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 शाबाश. टच करायचं नाही, त्याला स्पर्श करायचा नाही. हा 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 हा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, शाबाश, 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 शाबाश. पुढे 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 पुढे. मी कुठे गेले? ये बात आहे. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुला मिळते हे बक्षीस. कसं वाटतंय? प्रयत्न केला होता की रिझल्ट चांगला देईल, पण नाही, उपविजेती झालेली आहेस ते सुद्धा. पुढे नेक्स्ट टाइम कधी भेटला चान्स तर होऊ त्याच्यामध्ये. नक्की नक्की. तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.
खूप छान वाटतंय, सांगू शकत नाहीये, व्यक्त होता येत नाही, एवढं छान वाटतंय. एवढं छान वाटते तुला, व्हेरी गुड. आधी असे खेळ खेळली होती? नाही, मी असं कधी पहिल्यांदाच पहिल्यांदाच खेळ आणि पहिल्यांदाच खेळली. हुकमाची राणी हो. झालेली आहेस. क्या बात आहे. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना. मिस्टरांना. ओके, खूप खूप अभिनंदन तुझं. पुन्हा एकदा एक सेल्फी काढतो. हा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. प्रत्येक भागामध्ये मजा येत असते आणि जो आनंद मिळत असतो ना, तो कायम स्मरणात राहणार आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये ह्या ज्या सगळ्या ताया सहभागी होतात ना, ह्या सगळ्या ताया आपला हा कार्यक्रम कधीच आयुष्यभर विसरू शकणार नाही. बरोबर आहे की नाही? हा, कारण आमचा उद्देशच तेच असतो की प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती आनंद आणायचा आहे. आणि आम्ही हे काम अविरत करत राहणार, कारण बाप्पा आमच्या सोबत आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. भेटूया अशी धमाल मजा मस्ती करत आपल्या एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत ताई हसत राहा, खेळत राहा, खुश राहा, आनंदी राहा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताईंनो, स्वतःची काळजी घ्या.